श्री स्वामी समर्थ. यंदाच्या अधिक मासात म्हणजे पुरुषोत्तम मासात तुम्ही अनेक प्रकारचे दानधर्म करत असाल. पण तुम्हाला माहीत आहे का, शास्त्रांमध्ये अधिक मासात एक विशेष दीपदानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं आहे. आणि ते दीपदान म्हणजेच मंजुळवात. फक्त एक मंजुळवात विष्णू देवांसमोर प्रज्वलित केल्याने संपूर्ण महिन्याचं पुण्य एका दिवसात मिळतं असं शास्त्र सांगतं. पण ही वात नक्की कशी बनवायची? 33 वातींचा आणि मंजुळवातीचा काय संबंध आहे? आणि ही वात कोणत्या दिवशी लावल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी आपण पाहूया की मंजुळवात म्हणजे काय आणि त्याचे धार्मिक महत्त्व. अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. या महिन्यात आपण करत असलेल्या प्रत्येक सत्कर्माचं फळ आपल्याला 1000 पटीने मिळतं. आता आपण समजून घेऊया की मंजुळवात म्हणजे नक्की काय. कापसापासून बनवलेली विशेष प्रकारची वात, ज्यामध्ये 11 फुलवाती एकत्र जोडलेल्या असतात, त्याला मंजुळवात म्हणतात. ही वात श्रीहरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जशी कमळवात विष्णू पूजेत महत्वाची आहे, तशीच ही मंजुळवात अधिक मासाचे सर्व दोष दूर करणारी मानली जाते. हा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष, पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होते आणि घरात सुख समृद्धीचा संचार होतो. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आपण 11 फुलवातींचीच मंजुळवात का बनवतो? तर याचं कारण असं की अधिक मासात 33 या अंकाला खूप महत्त्व आहे. आपण 33 अनारसे, 33 मालपुळे किंवा 33 वस्तू दान करतो. त्याचप्रमाणे जर आपण 11-11 फुलवातींच्या 3 मंजुळवाती एकत्र केल्या तर एकूण 33 वाती तयार होतात. जेव्हा तुम्ही या 33 वातींचा मिळून एक दिवा अधिक मासात प्रज्वलित करता, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही ब्रह्मा, विष्णू, महेश आणि 33 कोटी देवांना त्या दिव्याच्या प्रकाशातून नमन करत आहात. यामुळे तुमच्या कुटुंबातील सर्व ग्रहदोष शांत होतात. चला तर मग आता आपण पाहूया की घरात अत्यंत सोप्या पद्धतीने ही मंजुळवात कशी बनवायची. सर्वात आधी स्वच्छ, पांढरा शुभ्र आणि मऊ कापूस घ्या. तो हाताने व्यवस्थित मोकळा करून घ्या, जेणेकरून वात गाठ विरहित होईल. आता कापसाचा छोटा गोळा घेऊन त्याची एक फुलवात बनवा. अशा प्रकारे आपल्याला आधी 11 स्वतंत्र फुलवाती बनवून घ्यायच्या आहेत. आतापर्यंतची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता हाताला अगदी थोडंसं गाईचं कच्चं दूध किंवा हळदीचं पाणी लावून वातीचं वरची टोक हलकीशी वळून घ्या आणि इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे एकमेकांना जोडून एक वात तयार करा. यालाच मंजुळवात म्हणतात. अशा प्रकारे आपली मंजुळवात तयार झाली आहे. वात तर तयार झाली. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दिवा कधी आणि कसा लावायचा. त्यासाठी काही महत्त्वाचे दिवस आणि काही नियम आहेत, ते आपण आता पाहूयात. संपूर्ण अधिक मासात रोज हा दिवा लावला तर उत्तमच. पण जर रोज शक्य नसेल तर अधिक मासातील एकादशी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या किंवा गुरुवार या दिवशी हा दिवा आवर्जून लावावा. चला तर मग पाहूयात की दिवा लावण्याचे कोणते नियम आहेत. नियम 1. हा दिवा नेहमी घराच्या देवारात भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा पांडुरंगाच्या मूर्ती किंवा फोटोसमोर लावावा. नियम 2. दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. खाली तांदळाची छोटी रास किंवा फुलांचे आसन द्या आणि त्यावर दिवा ठेवा. 3. नियम. मंजुळवात प्रज्वलित करण्यासाठी केवळ शुद्ध गाईचे तूप किंवा तिळाचे तेल वापरावे. शेवटचा आणि 4था नियम. दिवा लावल्यानंतर त्याला हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहून पूजा करावी. हात जोडून प्रार्थना करावी की हे लक्ष्मीपती नारायण, माझ्या घरातील दारिद्र्य, दुःख दूर कर आणि सर्वांना सुख, आरोग्य लाभो. यंदाच्या अधिक मासात ही अत्यंत फलदायी मंजुळवात आपल्या घरात नक्की बनवा आणि श्रीहरींची कृपा मिळवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या अधिक मासात हे पुण्य कमवता येईल. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय.